कोल्हापुरातील गांधीनगर परिसरात तंबाखू विरोधी विशेष धडक मोहीम राबवत प्रशासनानं मोठी कारवाई केली आहे। राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, अन्न आणि औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकानं कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 27 जणांवर कारवाई करत तब्बल 5,400 रुपयांचा दंड वसूल केला। आगामी जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवण्यात आली। गांधीनगर परिसरातील वसाहत, रुग्णालय, पोलीस स्टेशन, शाळा परिसर, बाजारपेठ आणि पान टपऱ्यांवर प्रशासनाच्या संयुक्त पथकानं तपासणी मोहीम राबवली। सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणं, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणं तसंच कोटपा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रेश्मा पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दिलीप वाडकर आणि पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम पार पडली। कारवाई दरम्यान नागरिक आणि विक्रेत्यांना तंबाखू सेवनामुळे होणारे गंभीर आजार, कर्करोगाचा धोका आणि तंबाखू नियंत्रण कायद्याचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली। वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी आगामी काळात अशा मोहिमा अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सल्लागार डॉक्टर व्ही.ए. आरळेकर यांनी दिली।